मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा चेंडू पण आलेला आहे. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? माझा अभि जाधव. बरं. चेंडू कुठं असतो सध्या? चेंडू आटील्यावर तामकडा त्यांच्याकडे असतो. बरं. आणि आज कुठल्या गटात गाडी पळताना दिसेल? 2 चिठ्ठ्या आहेत, बघू 25 मध्ये आणि 29 मध्ये. बरं. पायरा कोणासोबत आहे? तर दगड आहे मुंबईचा. दगड मोरगावला फायनल राहिला. बरं. तास कुठला आहे? मध्ये आहे 5 नंबर. याच्या अगोदर पळाली गाडी? नाही पहिल्यांदा. बरं. चला मित्रांनो, चेंडू आपल्याला पळताना दिसेल. किती गट म्हटलं दादा? 29 किंवा 25. 29 किंवा 25. चालतं. धन्यवाद, शुभेच्छा. सोरटेवाडी. मित्रांनो, सोरटेवाडी सोमेश्वर. काय नाव दादा? रायफल 700. तुमचं नाव? माझं बापूराव आहे. बरं. रायफल कोणासोबत पळताना दिसेल आज? आज घरचा साज आहे. काय नाव दुसऱ्या नंदीचं? टार्झन. बरं. टार्झन आणि रायफल पळताना दिसेल. गट कितवा? गट 26. 26व्या गटात. बरं. चालतं. शुभेच्छा दादा. धन्यवाद. मित्रांनो, हिंदकेसरी हरण्या पण आहे. दादा नमस्कार. नमस्कार. कधी आले मैदानात? मैदानात तर नेमकी झालो. बरं. आज काय कुठला हरण्या आणि कोण दिसेल? हरणे आणि चांगला बाहेर आहे. बरं. कितव्या गटात पळताना दिसेल गाडी? हो पहिल्यात नाही तर 17व्यात. पहिला किंवा 17वा? हा. बरं. चालतं. शुभेच्छा दादा. धन्यवाद. मित्रांनो, सोन्या पण मैदानात दाखल झालेला आहे. दादा नमस्कार. काय नाव तुमचं? कुमार शिंदे. सोन्या कोणासोबत दिसणार? सोन्या आज सोन्या शेटने नियोजन केले. बरं. कितव्या गटात दिसेल गाडी? बघू आता, शेटलाच माहिती अजून तर नाही काय. बघू लवकरच आणायचे. बरं. लवकर जाण्याचे. कसं नियोजन तरी? त्या छोटू भाऊंनी केले, त्यांना माहिती. अच्छा, छोटू दूरकरी. बरं. चालतं. शुभेच्छा दादा. धन्यवाद. नमस्कार. काय नाव तुझं? शर्लो. पहिलंच काय नाव? बुलेट. बरं. काय कसं नियोजन बुलेटचं? कुठल्या नंतर पळताना? माहीत नाही आम्हाला. गट वगैरे? गट 13 किंवा 20. 13 किंवा 20 मध्ये. बरं. चालतं. शुभेच्छा. धन्यवाद. बाया नमस्कार. काय नाव नंदीचं? लक्षा. कुठला? वाघोलीचा. बरं. काय कसं नियोजन आज? चांगलं नियोजन आहे. कोणासोबत पळताना दिसेल? शंभू बाजी ग्रुप खलक वाचला. बुलेट सोबत आहे. कुठल्या गटात पळताना दिसेल गाडी? काय 3 नंबरमध्ये. 3 नंबर. कुठल्या तासावर? 4 नंबर तास. बरं. चालतं. शुभेच्छा. धन्यवाद. हा कुठला नंदी दादा? आयशर. बरं. काय आयशरचं नियोजन कसं? हा कोणाचा आहे? आपलाच आहे. तुमचाच आहे. त्याचं कसं नियोजन असेल? त्याचं पण चांगलं नियोजन आहे. कोणासोबत दिसेल? झलक म्हणून 837. बरं. चालतं. शुभेच्छा दादा. मित्रांनो, रायफल 81. दादा नमस्कार. कधी आले मैदानात? कसं नियोजन दिसेल आज? दोन्हीचं बी एक मोठ्या बैलाचं घरच्या बैलावरच नियोजन आहे. बरं. आणि याचं कसं? त्याचं नवीन थोडे. याच्या अगोदर पळाले? पहिल्यांदा पळाले. कितव्या गटात आहे? अजून नाही ठरलं. पावती लागलीत कडनं. दोन्ही बी अजून ठरवले पावती. काय आज थोडा जोशमध्ये दिसतोय? आज जोशमध्येच आहे. बरोबर. चालतं. शुभेच्छा दादा. धन्यवाद. दादा नमस्कार. कुठले नंदी आज? मिस्टर आणि सोन्या दोघंही. काय कसं नियोजन? आज आहे आमच्या ज्या पहिल्या गाड्या पोहत होत्या, पिस्टन आणि रायफल 81 ती घरची गाडी, आणि सोन्यान 5G. सोन्यान 5G. गट कुठला सुटला? बघू आता कशा गाड्या आणायच्या नाही ठरलं अजून. बरं. पावत्या जास्त आहे. बरं. चालतं. शुभेच्छा दादा. दादा नमस्कार. काय नाव तुमचं? पराग कोंडे. बरं. कुठला नंदी आणलास? नजर आणलाय. नजर लागून असं नजर आहे. मित्रांनो, काय कसं नियोजन असेल दादा? आहे आज बैल माहीत नाही, पण आहे आज नियोजन. कुठल्या गटात पळताना दिसेल गाडी? 34 मध्ये. बरं. चालतं. शुभेच्छा दादा. मित्रांनो, सुंदर पण दाखल झालेला आहे. दादा नमस्कार. काय कसं नियोजन? चांगलं नियोजन आहे, शेटने केले. तुमचं नाव सांगा ना. दीपक भुजबळ. बरं. कितव्या गटात पळताना दिसेल गाडी? दुसरे. पायरा चांगला आहे, नितीन शेटने केला आहे. पळाले घ्यायच्या अगोदर पहिल्यांदा कसं केला आहे पायरा त्याच्यावर ना. चालतं दादा, शुभेच्छा.
मित्रांनो बघा सकाळी सकाळी काय म्हणता येईल याला, सकाळी सकाळी पहिले पोटोबा मग विठोबा. दादा नमस्कार. नमस्कार. कुठून आले? नाथाची वाडी. नाथाची वाडी कुठं आली ती? यवत दौंड तालुका. बरं कुठले नंदी आज? आज बिवरी पुरंदर. बरं हेच का? हां. काय कोणासोबत पायरा? पायरा आपला बिवरीमध्ये एक पायरा आहे, मारतंड म्हणून बैल आहे. बरं त्या बैलावर पायरा आपला. गट नंबर 18, तास नंबर 3. काय भाकरी घरूनच बांधून आणलं होतं का? हां. सकाळी सकाळी पहिले जेवण झालं म्हणजे मोकळं होऊन जातं. बरं बरं त्याच्या मागं समोर ये. चालतं. शुभेच्छा दादा तुम्हाला. तू कुठे आहे मला सांग बरं. चालू केलं तर स्टेजच्या मागं. कुठे मला सांग बरं तू. मित्रांनो आबा हे आपल्यासोबत, शेवाळे आबा नमस्कार. काय कसं नियोजन आबा आज? आज यांचा बाळांचा चिमण्या आणि पाखरे. बरं आज 2 मैदान पार पडतं आबा, एक अंगापूरचं आणि चौदरवाडीचं. हो. आणि त्याच्यामुळं गट कुठं म्हणजे कमी वाटतं आज? हा इथं मला वाटतं 54 गट आहे. हो. आणि काय 300 गाडी 250-300 गाडी फक्त. हां चांगलं मैदान होईल. त्यामुळं फरक पडला. चांगलं मैदान होईल. मैदान हे लोक चांगलं करतात काय. बरोबर काय सांगाल आबा आजच्या नियोजनाबद्दल, म्हणजे पाठीविषयी असेल किंवा मैदानाच्या आयोजकांबद्दल? फाटी पळायला चांगले हां. आणि पुढं थांबण्याची वगैरे काय अडचण नाही, काय नाही. बरं व्यवस्थित आहे सगळं नियोजन करताना. म्हणजे फाटीचं परत उजळून घेतलेले आहेत फाट्या. पुढं पण दगड वगैरे नाहीत, समजा वरती गेले आहेत थोडेफार, पण एवढं लांब जात नाही गाडी. बरं चालतं. शुभेच्छा आबा तुम्हाला. धन्यवाद. मित्रांनो शिर्डीचा सुंदर ना? हो. बरं काय नाव तुमचं? किरण वाघ, शिर्डी. किरण वाघ. सुंदर कोणाचा आहे? आमचं स्वतःच आहे. मालक आहे स्वतः. आम्ही दोघं भाऊ आहे. दोघं भाऊ आहे का? सख्खे भाऊ आहे? हो. बरं काय सुंदर आदत आहे का? नाही आता 4 दात होऊन गेले, आता 5वा दात पाडलाय बैलाने. बरं आज चौदरवाडीच्या मैदानात घेऊन आले आणि आपण नेहमी आता चर्चा ऐकतोय सुंदरची, दिवसेंदिवस चर्चा वाढते. बैल कंटिन्यू बोलायला ते हो. कंटिन्यू बोलायला ते. आज कसं आहे नियोजन? आज आम्ही पुण्याच्या फौजी ग्रुपचा फौजी घातलेला आहे. बरं कितव्या गटाला गाडी पळताना दिसत? तसे आमचे 2-3 चिठ्ठे आहे, पण मग 9 मध्ये चालू आहे गाडी आणायचं आमचा, पण अजून फिक्स नाही नियोजन. आता चर्चा करून आम्ही ठरवू मग कोणत्या गटात आणायची काय. बरं याच्या अगोदर पळाली गाडी? नाही याच्या अगोदर नाही पडलेले. त्या दिवशी ते आमच्या सेमीत होते. फौजीनं आमची गाडी त्या दिवशी सगळे एकत्र होतो बाकासुर. आम्ही मग ती गाडी लागली होती फौजीची. तेच नियोजन आपण मग आता केलेलं आहे आजच्या मैदानासाठी. आता सुंदरचं कितवं मैदान आहे या भागात? आहे सुंदरच्या ह्या म्हणजे बैल जो मागच्या वर्षीपासून बैल या भागात पळतोय आणि आतापर्यंत भरपूर फायनल घेतलेलं आहे. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर कंटिन्यू फायनल मध्येच असतो बैल. आता इकडं कधी आले होते? आज आले का? काल आलो होतो आम्ही, मित्राच्या इथं आलेलो. बरं चालतं. शुभेच्छा आणि पुन्हा मुलाखतीचा योग येऊ द्या. सुंदर गुलालात राहू द्या. धन्यवाद.